पहिल्याच पावसानं मुंबई तुंबली। दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुद्धा कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसानं झोडपलं। सायनमधील किंग्स सर्कल आणि दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं। या पाण्यातनं मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। अंधेरी सबवे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली। प्रशासनाकडून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। तर सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईतील मंत्रालय परिसरातही साचलं पाणी। कर्मचाऱ्यांना पाण्यातनं वाट काढत कार्यालयात जावं लागतंय। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 45 मिनिटं उशिरानं। मस्जिद बंदरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिरानं सुरू। मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम। मुसळधार पावसामुळे कोस्टल रोड परिसरात पाणी साचलं। पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची कसरत। मुसळधार पावसामुळे मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक मंदावली। रस्ते वाहतूक मंदावल्यानं चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पावसाचं पाणी। रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल या मैदानात पावसाचं पाणी साचलं। ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईत समुद्रालाही उधाण। मुंबईच्या समुद्रात 4.75 मीटरच्या लाटा। नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याची सूचना। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। तर पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतातनं शेतमाल बाहेर काढताना आता शेतकऱ्यांची कसरत। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। सातारा जिल्ह्यातील माणमध्ये मुसळधार पाऊस। तर दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची तरुणावळ वेळ। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली। प्रशासनाकडून या बंधाऱ्यावरील वाहतूक आता बंद।